तर मी वेदिका, माझ्या चॅनल तुम्हा सगळ्यांचे खूप खूप मनापासून स्वागत करते। तर आज आपण बनवलेली आहे हिवाळा स्पेशल ही आवळा लोणची बनवलेली आहे। खूपच छान झालेली आहे, मस्त अशी आंबट गोड तिखट अशी बिना प्रिझर्वेटिव्ह ही लोणची वर्षभर कशी टिकेल यासाठी आपण एक पदार्थ त्यामध्ये घातलेला आहे। खूपच छान झालेली आहे। चला तर मग वेळ वाया न घालवता रेसिपीकडे वळूया। इथे मी आमला चुंदा बनवण्यासाठी असे ताजे असे आवळे घेतलेले, धुवून घेतलेले आहेत। हे आता किसून घ्यायचे। आणि आवळ्यासाठी चुंदा बनवण्यासाठी आपल्याला साखर लागणार आहे, गूळ लागणार आहे। प्रमाण मी देणार आहे नंतर। त्याच्यानंतर वेलची पावडर, ब्लॅक पेपर पावडर, हळद, मीठ, लाल तिखट असं सगळं लागणार आहे। तर हे मी ना किसून घेते आता। आवळे आपल्या शरीरासाठी भरपूर उपयुक्त असे, म्हणजे खूप उपयोगी आहेत। बहुगुणी आवळा आहे। मी आता हे पॅन मध्येच डायरेक्ट करून घेणार आहे। कच्चेच आपल्याला हे किसून घ्यायचे आहेत। तर मी याला किसून घेते। आवळ्यामध्ये व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ए असे मुबलक प्रमाणामध्ये असतात। डायबेटीज, पचनक्रिया त्याने सुधारते, वजन कमी करण्यामध्ये मदत होते। भरपूर जण बघा सकाळी आवळ्याचा ज्यूस पण घेतात, वजन कमी करण्यासाठी त्याला उपयोगी पडतो तो। आणि गॅस, अपचन त्याच्यासाठी पण, पोट साफ होण्यासाठी आवळ्याचा भरपूर प्रमाणामध्ये उपयोग होतो। आवळ्या रसाचा आवळा ज्यूस, हाडं मजबूत होतात। आवळा खाल्ल्याने त्वचा आपली ना सुकसुकीत अशी राहते। लवकर बोलतात ना ते, आपण कधी काय काय जण असतात की लहान वय असलं तरी मोठे दिसतात, तसं होत नाही। छान अशी सुकसुकीत अशी चेहरा राहतो। त्यामुळे कसं सर्वांनी आवर्जून दिवसातून एक तरी आवळा खावा। केसांसाठी पण खूप उपयुक्त आहे। केस एकदम चमकदार बनतात, केसांची मुळं जी आहेत ती घट्ट बनतात। असे ना खूप असे ना उपयोग आहेत। असा बहुगुणी आवळा आपला या थंडीच्या सीझन मध्ये भरपूर प्रमाणामध्ये उपलब्ध असतात। त्यामुळे कसे असे स्टोर करून कोणत्या ना कोणत्या तरी पदार्थ आपण बनवून ठेवले आणि जर त्याचं जरी सेवन केलं तरी पण ते आपल्या शरीरासाठी खूप चांगलं आहे। तर मी असं आहे ना हे ना किसून घेते। आणि आपल्या ह्याच्यामध्ये असं एक सिक्रेट वस्तू अशी एक घालणार आहोत, जेणेकरून आहे ना काय काय जणांचा चुंदा बघा हे होतो, असा चुई असा होतो, थोडासा असा चिकट असा होतो, तो तसं होणार नाही। तर रेसिपी बनवताना मी सांगते सगळे पूर्ण सगळं साहित्य आणि हे काय आपण टाकणार आहोत ते। मी हे आवळे किसून घेते। मी आता हे थोडेसेच आवळे किसून घेतलेले आहेत। आता यामध्ये आपल्याला घालायची आहे साखर, घालायची आहे 100 ग्राम साखर, गूळ आहे 100 ग्राम। साखर आणि गूळ मी हे दोन्ही मिक्स करणार आहे। तुम्हाला जर साखर तर साखरने करायचं असेल तरी पण चालेल, नाहीतर गुळाने करायचं असेल तरी पण चालेल। पण साखर आणि गूळ मिक्स करून केलं तर त्याचं जे टेक्स्चर असतं, म्हणजे जो आपला लोणची असते ती एकदम व्यवस्थित बनते। अशी चुई अशी चिकट अशी बनत नाही। त्यामध्ये आपण एक खास वस्तू टाकणार आहोत आणखी, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। आणि इथे मी घेतलेली आहे वेलची पावडर आणि जायफळ पावडर आहे, बनवून ठेवते मी, ती ही घेतलेली आहे मी अर्धा चमचा एवढी। त्यानंतर काळी मिरी पावडर आहे आणि थोडंसं मीठ आहे, कारण गूळ आहे तर गुळामध्ये पण आपलं मीठ असतं। हे मी साधंच मीठ घेतलेलं आहे। जर ब्लॅक सॉल्ट असेल तर ब्लॅक सॉल्ट घेतलं तरी पण चालेल। त्यानंतर इथे 1 चमचा एवढं काश्मीरी रेड चिली पावडर, त्यानंतर हळद घेतलेली आहे ही। तिखट जे आहे ना ते तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता। आणि मी इथे मगजबी घेतलेली आहे, मगजबी घेणार आहे मी। आणि त्यानंतर आपल्याला एक सिक्रेट घालायची खास वस्तू, ती आपण बघूया पुढे काय आहे ती। तर आता हे ना मी सगळं मिक्स करून घेते इथेच, नंतर मग आपण गॅस चालू करणार आहोत।
साखर आणि गुळ मी टाकलेलं आहे. हे आता थोडंसं आपण गॅस चालू करूया. फ्लेम यामध्ये ना मीडियमच ठेवायची आहे, गॅसची फ्लेम. हे अगदी योग्य प्रमाण आहे. तुम्हाला जर गुळाचं प्रमाण असेल ना, गोड जर जास्त हवं असेल तर टाकलं तरी चालेल, पण शक्यतो ह्या रेसिपीसाठी जे आहे ना प्रमाण, ते एकदम योग्य प्रमाण आहे. नाहीतर कसं गुळ पण जास्त झालं किंवा साखर जास्त झालं तर ते एकदम चिकट अशी होते, तर ही तशी होणार नाही आपली. आणि रंग ही बघा छान येतो गुळ आणि साखर मिक्स केल्याने. तर गुळ आणि साखर दोन्ही पण मिक्स करूनच बनवली तर छान होईल. चालेल. मगज बी, आणि मी ह्याच्यामध्ये ना कलौंजी पण टाकणार आहे. मगज बी म्हणजे कलिंगडाच्या बिया, ते पण टाकणार आहे. एक छान आहे बघा, या पण मी टाकणार आहे. 1 चमचा एवढे टाकलंय. आणि मी यामध्ये ना कलौंजी पण टाकणार आहे. कांद्याच्या बिया ज्या असतात ना त्या टाकणार आहे. एक छान अशी मस्त एक ना चव येते. हे पण टाकणार. आता हे सगळे ना जिन्नस सगळे मिक्स करून घ्यायचे आणि छान असं शिजवून घ्यायचंय. 1 चिमूटभर एवढं, हे बघा सायट्रिक ऍसिड आहे, म्हणजे लिंबू सत्व आहे, सायट्रिक ऍसिड. हे टाकायचंय आपल्याला. याने कसं एक प्रिझर्वेटिव्हचं पण काम होणार आहे, आणि जी आपली लौंजी काय काय जणांची एकदम अशी चुई अशी कडक होते थंड झाल्यानंतर, ती तशी होणार नाही. आणि ह्याला जास्त टाइम ठेवायचं, हे करायचं नाहीये, शिजवायचं नाहीये जास्त टाइम. आता हे टाकून झाल्यानंतर जरासा असा रस असायला पाहिजे. असा रस असतानाच आपल्याला गॅस बंद करायचा. आता हे जे सायट्रिक ऍसिड आहे ना ते वाफेने पूर्णपणे विरघळून जाणार आहे. जर समजा नसेल आपल्याकडे हे सायट्रिक ऍसिड म्हणजे लिंबू सत्व आहे, ते जर नसेल तर थोडासा अर्धा चमचा एवढा, फक्त अर्धा चमचा लिंबू रस टाकायचा आहे त्यामध्ये. अर्धा चमचा एवढा, जास्त नाही टाकायचंय, कारण आपले आवळे पण आंबट आहे. पण हे आंबटसाठी नाहीये, ते आपल्याला प्रिझर्वेटिव्ह साठी हे काम करणार आहे. आपण साठवून ठेवू शकतो हे रूम टेम्परेचर वरती पण. हा चुंदा थंड केलेला आहे. आता हे पूर्णपणे थंड करून घ्यायचंय. आता मी गॅस बंद केलेला आहे. बंद करून पण मी हे करते, नाहीतर एखादा कोरड्या भांड्यामध्ये काढून घ्यायचंय. आणि हे बघा रस आहे यामध्ये रस आहे गुळाचा, आणि तर तेवढाच आपल्याला ठेवायचा आहे. हे बघा असं आपल्याला एवढं ठेवायला पाहिजे. पूर्ण एकदम कोरडं करायचं नाही, नाहीतर ते पूर्ण चुई असं होणार. जसं तर आपली ही लौंजी तयार झालेली आहे. बघा किती छान मस्त झालेली आहे, खूपच छान झालेली आहे, आंबट गोड तिखट अशी. तर अशी मी बनवून ठेवणार आहे 1-2 किलोची. आता ही थोडीशीच बनवलेली आहे, खूपच छान टेस्टी एकदम झालेली आहे. तर तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा. आणि माझी रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये जरूर सांगा. आणि रेसिपी जर थोडी जरी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि ही लोणची जी आहे ना ती काचेच्या बरणीमध्ये भरून ठेवायची आहे. काचेची अशी कोरडी घ्यायची आहे, कोरडी करून घ्यायची आहे बरणी एकदम. मी अशी काचेच्या बरणीमध्ये ठेवणार आहे. आता ही छोटी आहे, पण मी मोठ्या काचेच्या बरणीमध्ये ठेवणार आहे. कोरडी अगदी करून घ्यायची आहे. काचेची घेतली तरी चालेल, प्लास्टिकची घेतली तरी चालेल. कोरडी करून घ्यायची आहे, पाणी अजिबात लागायला नको. आणि ही रूम टेम्परेचर वरती पण वर्षभर टिकेल, आणि फ्रीजमध्ये पण आपण ठेवू शकतो तसं.